आणि मी जस्ट एक कमेंट बघितला की ही जागा तुमची, तुम्ही लोक ही जागा डेकोरेट तू ऑर्डर सांगा नाही नाही निशांत घाण वाजतंय, पावडरचा स्मेल येतोय नाही हे माहिती आहे कोणतं पावडर मला वाटतं ते सलून वाले वापरतात ना नको नको माझ्यासोबत का केलं स्वतःवर आलं तर लगेच नको इथे काय नको ठेवू इकडे ठेव पागल आहे यार त्याची बॅग इथे काय करतोय बेड बाय वो बैगेज लेके नहीं आए इस क्लास में, ये अलग आरसीबी नजर आ रही है। मुझे आज रॉकेट को 19 ओवर में 28 रन मारना याद आता है मुझे। हे करायला काम नव्हतं, ही आयडिया चांगली आहे। बिल्कुल सही कह रहे हैं। मला एवढं साफ करायला लागेल। आरसीबी के अगले 3 मुकाबले पहला मुकाबला घर पे खेलेंगे। गुजरात के खिलाफ फिर एमआई और आरसीबी की भिड़ंत 7 अप्रैल। झाड़ू मारते काय थांब 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 हटाओ चादर हटाओ अरे इथे टाक काय पटपट झाड़ू देऊ का झाड़ू मारते हल्की सी झूठी पिचेस, फिर दूसरे स्पिनर निष्क्रिय और 3 विकेट पे। आई थिंक वी बोले ओह बाउंड कभी तो वैसे सेव कर लिया कर सुनो का 12.67 की पूरी हुई चेन्नई टीम्स की तरफ। हां अरे नाही निघाले निशांतला असं वाटलेलं की ते लगेच निघेल तू आणलेली गोष्ट आहे ती नाही ना मी आणते सीझर मला माहिती आहे सीझर लागेल स्पिन के खिलाफ पहले आपका एक एरिया होता था कवर के ऊपर खेलना, मगर जैसे जैसे लेंथ अभी पीछे होते जा रही है तो वैसे वैसे इलाका बल्लेबाज बहुत अच्छी तरीके से घूमते हैं और वो इलाका होता है डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में और वो फुल शॉट नहीं होता बट सीधे बल्ले से जाकर वो शॉट मारते, तो ये काबिलियत जो है उसको डेवलप। थँक यू तर कमेंट करायला खूप बोर होत होता आणि ते चांगलं पण वाटतंय। तू खाली उतर पहिला बेडवर ना माझ्या तुझ्या बेडवर 4 विकेट अपने नाम कर चुकी है आरसीबी। माझ्या प्लेयर शिवम दुबे आएंगे रचिन का तान देने ये तानेश्वरी जी टाइम आउट के बाद। लाइफ की जर्नी में बैक से कभी नहीं और टाटा कम में बैक से कभी आणि हे सॅटरडे नाही आपल्याकडे लाइफ गेट्स इंटरेस्टिंग फायदा दिस डील्स बुक करो और होटल्स वो आईपी बुक में बुक करो।
फनी वाटते. निशांत त्याच्या मागे कर ना ते. मागेच करायचं. हा मग तूच चालू केली. मी बघत होती कसं वाटतंय. हा जराशी वर ठेव, चांगली वाटेल. आणि ते हे चांगलं नाही वाटत, ते पडलेलं माहिती आणि ते तिथून आलेलं ते पण नाही चांगलं वाटत. त्याचा काहीतरी जुगाड करेल निशांत, है ना? त्याचा काहीतरी जुगाड करेल ना दोघांचा. मी काय बोलते, टीव्हीच्या मागे मस्त वाटतोय पण तिकडे नाही छान वाटत ते. एजिलिटी का मतलब जैसे आप तेजी से जा सकते हैं, दिशा मोड़ सकते हैं. नाही छान वाटणार ते. मला असं वाटतंय की ते टीव्हीच्या मागून जास्त चांगलं वाटतं. हा निशांत वाव. ओके आपण पिंक. हा हे पण एक छान आहे. हा 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 पण वरती जास्त छान वाटेल आय थिंक. वर 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 एकदम वर लाईनीत पूर्ण. मी काय बोलते, हाफ आपण ब्ल्यू लावूया, हाफ आपण पिंक लावूया. अरे हा छान वाटेल. अरे पागल, एवढी मोठी लाईट पूर्ण कव्हर नाही होणार. मग मी काय बोललेली हाफ. मग तेच बोलली, हाफ ब्ल्यू हाफ पिंक. जे तू बोलला तेच मी बोलली. मी थोडा वेगळा बोलली. निशांत कधी मला समजून घेणार आहे, मला नाही निशांत त्या दिवशी मला काय शिकवलेलं. परत इथून ना. हे दोन ना. परत मतलब आप हमेशा क्रिकेट खेलोगे. मतलब एनवाई को लेकर थी टाइलेडे से की बात कर रहा हूँ. इंडिया का नंबर 1 टाइलेडे से. पाचका वर होता. ओके थांब. मुकाबले में पहले 3 ओवर महंगे थे, लेकिन जिगरा दिखाया. अपने लेग स्पिनर को बैक किया और उन्होंने आधे रन का विकेट निकाल दिया. चला ट्राय करायला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज घरी एकटी आहे मी आणि निशांत गेला आहे कामासाठी बाहेर. एवढ्या दिवसापासून ना मी जात होती कामाला, ना त्याला जाता येत होतं, ना तो जात होता माझ्यामुळे. सो आज तो गेला आहे, अर्जंट होता म्हणून त्याला जावंच लागलं. आणि आज काहीतरी आहे वाटतं, मला नीट माहीत नाही म्हणून मी ते नाही
बोलत आहे उगाच काहीतरी चुकीचं सांगेन मी. पण आज आहे काहीतरी. तर मला मम्मीचा आणि आजीचा फोन आले, आजीचा नाही मम्मीचा फोन आलेला की असं असं कर. तर मी घराबाहेर 4 वातीचा दिवा लावला आणि नारळ फोडला. निशांत असतं तर जरा इझी पडलं असतं मला, पण ठीक आहे मी केलं फर्स्ट टाईम. चांगलं वाटतं आंघोळ वगैरे करून परत. म्हणजे ते 8:18च्या पहिलं करायचं होतं, तर मी 8:15पर्यंत गेले ते. आता ते तसंच ठेवते आणि मग नंतर ते नारळ बाहेर. हो आता माझं झालं आहे जेवण आज पण लवकरच. मी आज कसलं कालवण बनवलेलं, वांग्याचं कालवण बनवलेलं, खूप छान झालेलं. तेच कालचा जो मसाला मी वाटून ठेवलेला एक्स्ट्रा त्याच्यानेच बनवलं. तर खूप लवकर झालं सर्व आणि भात चपाती सर्व झालं आहे. आणि मोनू पण गेली, मोनू आलेली तर ते मला शूट करायलाच नाही भेटलं, आम्ही एवढे बिझी झालेलो. मग ती आता गेली घरी आणि येशू जेव्हा येईन तेव्हा मी काढेनच व्लॉग. बट मला नाही भेटलं काल शूट करायला काय जास्त, सो मी नाही टाकलं आहे काय. आणि मी कालचाच व्लॉग आता कंटिन्यू करते. आणि आत्ता मी विचार करते की मी उद्या पुरणपोळी बनवते, त्यासाठी मी सर्व सामान घेऊन आले. यूट्यूबवर बघितलं, मी फर्स्ट टाईम एकटी करणार आहे. मला नाही माहिती मी हे करू पण शकेन की नाही, पण मी सर्व घेतलं. मी गूळ विसरली घेऊन यायला. तर आता निशांत जेव्हा येत असेल तर त्याला बोलेन मी निशांत येताना गूळ घेऊन ये. मी पुरण जर आत्ताच बनवून ठेवलं आणि उद्या फक्त तसं चालेल का? कारण आता मी चण्याची डाळ भिजत ठेवली आहे, मी आता पुरण बनवेन आणि मग उद्या ते काढून फक्त सकाळी लवकर कारण निशांतची मम्मी आणि मावशी येणार आहे घरी. तर त्यांना मी मेसेज केलेला, म्हणजे त्यांच्याशी मी बोलली तर ते बोलले की उद्या छान काहीतरी गोड बनव. तर मग मी विचार केला की पुरणपोळी बनवते आणि मी फर्स्ट टाईम पुरणपोळी बनवणार आहे. तर मी आता आजीला कॉल करते, आजीला विचारते की आजी मी जर आता पुरण बनवून ठेवलं तर मी उद्या त्याचं पुरणपोळी बनवू शकते का? यूट्यूबवर मी बघितलं तर आहे, मला इझी तर वाटलं आहे की मी बनवू शकते. आता तसं पण घरी कोण आहे ना, मी करू काय? मग हेच करूया. तो मी आता घरी एकटीच बसलेली आणि मला खूप खाली जायला कंटाळा आला होता, तर मी ब्लिंकिटवरनंच ऑर्डर केलं ऑनलाईन. आणि मला माहिती पण नाही आणि मला माहिती पण नाही की रूम नंबर काय आहे, बिल्डिंगचं नाव काय आहे, काय माहिती नाही. मी खाली गेली बिल्डिंगचं नाव वाचायला, एवढी तर येडी आहे मी. पण चांगलं आहे एवढं सर्व. मी डायरेक्ट ब्लिंकिटमधनं मागवलं आणि लगेच आलं 10 मिनिटामध्ये. काय माहिती काय वाटतं. नेक्स्ट टाइम अशी ऑनलाईन शॉपिंगच बेस्ट वाटते. तर मला असं वाटते मी डीमार्ट पण डाउनलोड करून डीमार्टमध्ये जाण्यापेक्षा मी डायरेक्ट ऑनलाईनच. त्याच्यात काय आहे ओके, दुधाची पिशवी चांगली आहे, 33 रुपीज. हां, मी डोस्याचं पीठ पण मागवलेलं. मलाच नाही माहिती मी काय काय मागवलं. आणि हे कोकोनट कापलेले आणि मी गूळ आणायला विसरलेली, तर मी एवढा मोठा गूळ मागवला डायरेक्ट. आता माझं दूध चपटा झाला असता. कोरिएंडर पावडर मागवली आणि जिरा हां जिरा पावडर. मला नाही माहिती हे दोन्ही पण कशात यूज करायचं, काय यूज करायचं, तर मी मागवलं. खतम. एवढं सर्वच मागवलंय मी. फक्त नाही. अय्यो यार काय फालतूपणा आहे. माझं काम चालू झालंय. TV बघता बघता निशांत घरी आहे नाही, मग मला समजत नाही मी करू काय. मग मी हे करत बसली आहे उद्याची तयारी. मला अजूनपर्यंत असं नाही होतं की मी खरं
करणार आहे, मला अजून पण वाटत नाही माझं होईन, मी करू शकेन, फक्त वेस्ट नाही झाला पाहिजे बस. मला असं वाटतंय पातळ झालंय, आता बघूया. माहिती काय होणार आहे, बनणार आहे नाही बनणार आहे मला काही आयडिया नाही. मी फर्स्ट टाइम बनवते ना, एवढं टेन्शन होत आहे मला. मला असं वाटतंय की लय पातळ झालंय, मग नंतर वाटते की नाही बराबर आहे, आता होऊन जाईल. मला तर काही समजत नाही. हर एक सेकंडमध्ये मी काय करायच्या पहिला व्हिडिओ बघते पण काही समजतच नाही. आणि निशांत आता 12 वाजतील पण अजून आला नाही, तो आता ट्रेनमध्ये आहे. मी त्याला आत्ताच कॉल केलेला आणि मी फर्स्ट टाइम अगर एकटीच आहे. टी व्ही बघून कंटाळा करून टी व्ही पण बंद करून टाकले. बघते तरी जाऊन नुसते बघते की नक्की चाललंय काय, बघू. आणि माझा आता एवढं सर्व पसारा करून झालाय आणि फायनली झालं. मला तर असं वाटतंय थोडंसं चिकट आहे. आता मी काय करू हे पण यूट्यूबवरच बघते. मला तर ठीक वाटतंय पण हाताला चिटकतोय. मी हा विचार केला की डायरेक्ट आता मी टाइमपास करत होती, बघत होती, माझं पुरण असं झालंय, असं पातळ झालंय जरा. पण ठीक आहे, मला आता असं वाटतंय की मी एक करून बघावं आता लगेच. वाटतंय का बारीक की बराबर आहे, मला समजत नाही. म्हणून आता एक काम करते, थोडंसं पीठ मळते आणि करून बघते एकच निशांसाठी. त्याला सरप्राईज देते की मी बनवलंय फर्स्ट टाइम. मी विचार केला जर मला आता पीठ मळायचंच आहे तर मी जास्त मळते, उद्यासाठी पण होऊन जाईल. म्हणजे उद्या मला काय जास्त करायची गरज नाही लागणार, म्हणजे खूप लवकर उठून घाई होणार नाही. आणि मग कोण पण आलं असेल तरी माझं जेवण रेडी असेल. वाव, डोकं आहे माझ्याकडे. तर मी आताच पीठ मळून ठेवते. मी केवढं पीठ मळणार आहे फर्स्ट टाइम दाखवते. पीठ एवढं मळणार आहे मी. बापरे, मला तर वाटतंय काय होईल माझं काय नाही. पण मला मजा येते कारण मला हे खूप आवडतं. माझी पुरणपोळी फेवरेट आहे, पण काकीच्या हातची. आता माहित नाही मी कशी बनवते, बघूया. आणि उद्या मी आमटी पण बनवणार आहे. हे पीठ मध्ये हे पुरण टाकणार आहे, बघूया. हे पण ना एकदा मी काकीसोबत लाटलेलं ना, म्हणून मला आयडिया आहे थोडी. तर ते सरळ लाटू की उलट लाटू? इथे ठेवते. पहिला घ्यायची की ना, जाडीच असते ना पुरणपोळी. वाव,
गॅस थोडा स्लो करते. पण फुगत नाही आहे माझी यार. वाव. अरे यार लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी पुरणपोळी बनवली आहे आणि ते मीच खाणार आहे पहिला. कोणा अय्या हे यार हे बघा इथून कसं झालं. हे इथून फुटते इथून. वाव. वाव हे मी बनवलंय. गोड पण आहे. आता जस्ट 2 वाजेपर्यंत मी निशांतचा वेट केला. निशांत जस्ट आता आलाय. निशांत 2 मिनिटं टीव्ही बंद कर. मधला बदल ना. हा इथे बघ. मी गेस कर काय बनवणार आहे उद्या. काय पुरणपोळी. मी आता बनवली 1-2 बनवले. हा सोबत दूध. आता पुरणपोळी खाऊ. भात पण आहे, कालवण पण आहे. थँक्यू. लव यू. चल लवकर जेवायला. तुला माहितीये पुरणपोळी बनवायला किती कुटाणा करायला लागतो. मी तो सर्व केला बसून. तुला दिसू शकते इकडे. दिसतंय तेच विचारलं. ते माझं दिसायसाठी तू ठेवलं असते. नाही ते मी विसरले. मी बसली. मी थकली. पुसला असतास. एवढा थकलाय तू. मग ठीक आहे.